प्र. सोनकांबळे प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्राचार्य डॉक्टर मना वानखेडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त व प्राचार्य प्र. सोनकांबळे यांच्या जयंती निमित्त एक भव्य विशेष व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज अशोका सभागृह पीईएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागसेनवन येथे उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या जडणघडणीत मिलिंद महाविद्यालयाचं योगदान या विषयावरती ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी योगीराज देवराव वाघमारे सोलापूर यांच्या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांनी आपल्या मनोगतातून मिलिंद महाविद्यालयाने सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावरती प्रकाश टाकला। ते म्हणालेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाचा पाया घातला आणि आज हा छोटासा वटवृक्ष मोठ्या दिमाखात विस्तीर्ण झालाय। महाराष्ट्रात नव्हे तर देशातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम करत मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे। कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, शिक्षण या सर्वच क्षेत्रांमध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेगळा ठसा उमटवलाय आणि महाविद्यालयाचं नाव मोठं केलंय। ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक यशवंत मनोहर, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, नागपूर हे गुगल मीट द्वारे उपस्थित होते। त्यांनी आपल्या व्याख्यानातून प्राचार्य मना कांबळे यांच्यावर आधारित क्रांतीदर्श या ग्रंथाबद्दल भाष्य केलं। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर उपस्थित होते। अध्यक्षीय समारोप करत असताना प्राध्यापक लुलेकर असं म्हणालेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव संपूर्ण विश्वासाठी पुरे आहे। आज जेवढ्या काही चळवळी सुरू आहेत त्या सर्व चळवळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। मिलिंद महाविद्यालयाची स्थापना ही साधी गोष्ट नाही। आज आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात यामुळेच मराठवाड्यात शिक्षणाची ज्योत तेवत राहिली आणि सर्वसामान्यांना शिक्षण मिळालं। यावेळी विद्यापीठातून इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या प्रतीक्षा निर्मळ यांना प्राचार्य डॉक्टर मना वानखेडे स्मृतिशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं। तसेच MA मराठी विषयात प्रथम येणाऱ्या स्वाती पवार यांना प्राचार्य प्र. सोनकांबळे स्मृतिशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं। तर समाजकार्य विषयामध्ये प्रथम येणाऱ्या सुप्रिया चांदमारे यांना सुशीला विनायक वानखेडे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव सुद्धा या पुरस्कारांद्वारे करण्यात आलाय। कार्यक्रमाचं आयोजन श्रीमती कुमुदिनी प्र. सोनकांबळे, अध्यक्ष प्र. सोनकांबळे प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। कार्यक्रमात प्रतिष्ठानने सन्माननीय सल्लागार, समिती सदस्य, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धम्मपाल जाधव यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानच्या सल्लागार समितीच्या सदस्य डॉक्टर चेतना सोनकांबळे यांनी मानलं। उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला। मला आपण या ठिकाणी बोलावलं। मॅडमने ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस मला खूप आनंद झाला। 40 वर्षापूर्वी या महाविद्यालयामध्ये मी शिकत होतो आणि त्या महाविद्यालयामध्ये पुन्हा आपल्याला जाण्याची संधी प्राप्त होते आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर मी ज्या पायरीवर बसून महाविद्यालय अवलोकन केलं त्याच पायरीवरती बसून आपल्याला पुन्हाचे मागचे दिवस आठवण्याची संधी प्राप्त होते। मला खूप आनंद झाला आणि मी लगेच त्यांना सांगितलं की मी येतो। मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे प्र. सोनकांबळे सरांच्या जन्मदिवसाबद्दलचं औचित्य साधून आपण काय केलं, अनेक वर्षापासून हा उपक्रम करतात। मी अनेक कार्यक्रम पाहिले, पण या कार्यक्रमातली विविधता मला खूप आवडली। आमचे मित्र डॉक्टर मनोहर यशवंत मनोहर यांचं भाषण हे लाईव्ह झालं, वरून आलं, त्याला ऑनलाईन म्हणूया। पण आता मी जे बोलणार आहे म्हणजे इथं 3 प्रकारची भाषणं आहेत। एक तर त्यांचं भाषण ऑनलाईन, माझं भाषण आहे ते मी लिहून आणलेलं आहे त्यामुळं वाचन, आणि तिसरं भाषण जे आहे ते लुलेकर सरांचं आहे ते भाषण आहे। भाषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपण त्याला प्रतिसाद देता त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो। एवढंच नव्हे तर डॉक्टर मना वानखेडे सरांचे जे आमचे प्राचार्य होते पण आम्हाला शिकवायला नव्हते। शिकवायला जरी नसले तर ते लांबून यायला लागले तर आम्हाला भीती वाटायची आणि शिपाई सांगायच्या हाता बाजूला सारखा सर येऊ लागलेत। सर येऊ लागलेत म्हटल्यानंतर आम्ही जिथे जागा मिळेल, ज्या खोलीमध्ये जाता येईल त्या खोलीमध्ये आम्ही गपकन जात असो, बरे तो आमचा तास नसला तरी। सरांचं नैतिक
जे वजन नैतिक जे आम्हाला जे वाटायची भीती ते वाटायचे खरंच आपण एका चांगल्या महाविद्यालयाला लावलो की जेथे नीतिमत्ता नैतिकता आपल्याला दिसते. त्यांच्या शताब्दी निमित्तानं गौरव ग्रंथ आपण प्रकाशित केला. आपले यशवंत मनोहरांनी त्याच्याबद्दलचं भाष्य केलेलं आहे. आणि त्याचंही आणखी तिसरं कारण असं आहे, आपल्या पी सोसायटीला 80 वर्ष झालीत. एका संस्थेला गौरवशाली परंपरा आहे. या महामानवाच्या हस्ते त्याची निर्मिती झाली. त्या सोसायटीला 80 वर्ष झालीत. एक संस्था 80 वर्ष टिकते, गरिबांची संस्था टिकते, त्याच्याबद्दल निश्चितच मनामध्ये खूप आदर आहे. आणखी तिसरं एक कारण असं आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष झालीत. आता जरी बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला घटना मान्य नाही, पण ते सगळं फायदा घेतात घटनेचा आणि पुन्हा म्हणतात आम्हाला मान्य नाही. त्या घटनेला काय झालं आहे की 75 वर्ष झाली. हा अतिशय चांगला अभिमानाचा क्षण आहे. तर तेही हे औचित्य आहे. आणि शेवटचं एक जे महत्त्वाचं आहे ते ज्या महाविद्यालयामध्ये आम्ही शिकलो त्या महाविद्यालयालासुद्धा 75 वर्ष झालीत. म्हणजे आम्ही आता मग अशी यशवंत मनोहरांनी भाषणात सांगितलं, पिढीची पिढी, त्याच्यानंतरची पिढी, तिसऱ्या चौथ्या पिढीची आम्ही, जरी दुसऱ्या पिढीचे आम्ही प्रतिनिधी असलो तरी अनेक पिढ्या घडलेल्या आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून हा क्षण फार महत्त्वाचा आहे. जर कदाचित पी सोसायटी स्थापन झालीच नसती तर मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली नसती. मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली नसती तर आम्ही आलो नसतो. आणि आम्ही आलो नसतो तर इथलं भाषणच कार्यक्रमाला आम्हाला कुणी बोलावलंच नसतं. लिहिलं आहे मी, ते वाचलेलं आहे. माझे PhDचे प्रबंधात त्याचा संदर्भही घेतलेला आहे. कोणतं आत्मकथन आधी असा एक वाद मराठीमध्ये, मराठी माणसाचं वैशिष्ट्य येऊन नुसतं वाद करीत बसतात आणि बाकी काहीच करीत नाहीत, हे वैशिष्ट्यच. दया पवारांचं बोलू तर अगोदरचं, का प्रई सोनकांबळेंचं आठवणींचे पक्षी अगोदरचं, का माधव कोंडविलकरांचं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे अगोदरचं, बसा वाद करीत. महाविद्यालयामध्ये, मिलिंद महाविद्यालयामध्ये अस्मिता जेव्हा छापलं जात होतं 1968 साली मिलिंद महाविद्यालयामध्ये एक चर्चा झाली, चर्चासत्र झालं. या चर्चासत्राच्या एका चर्चासत्रात वालव कुलकर्णी म्हणाले, मी कथा लिहितोय, कविता लिहितोय, कादंबरी लिहितोय का नाटक लिहितोय हे पाहू नका. तुमचा जो अनुभव आहे जशाला तसा लिहा. लोकानंद त्याला कोणत्या फॉर्ममध्ये म्हणायचं ते म्हणू द्या. त्याला म्हणू द्या, कविता म्हणायचं का आत्मचरित्र म्हणायचं का अजून काय म्हणायचं म्हणू द्या. तुम्ही तुमचं लिहा, तुमचा अनुभव फक्त लिहून काढा. अस्मितेनं, ज्याला आज अस्मिता दर्श नाव आहे, त्याच्यामध्ये जे छापलं गेलं 68 नंतर ते पहिल्यांदा प्रई सोनकांबळेंनी लिहिलं. छोट्या 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 आठवणी लिहून काढल्या, तेच आठवणीचे पक्षी आहेत. मराठवाड्या निजामाच्या प्रभावात असताना इथली अवस्था काय होती हे पाहायचं असेल तर प्रईंचं आठवणींचे पक्षी वाचल्याशिवाय कळणारच नाही. बाबूराव बागुनांनी प्रस्तावना लिहिताना छान म्हटलं आहे की निजामी राजवटीतली महारी बोली कळायची असेल तर आठवणींचे पक्षी वाचावं. त्यातला एक लेख 12वीला अभ्यासक्रमामध्ये आला पुढे, आठवणींच्या पक्षीमधला. त्याच्यामध्ये बोटी असा शब्द होता की मी ते कंदुरीला गेलो आणि मला एकही बोटी वाढली नाही, नुसतं पळक पाणी आणि भाकर. मी त्याला म्हणलं अरे एखादी बोटी तर दे. गाडी हाकायला म्हणून महाराचं पोरग म्हणून नेलं आणि त्याला बोटी मिळत नाही तिथं खायला. म्हटल्यावर ते तरच येऊन आडन ते म्हणे मी सकाळपासून जेवलेलो नव्हतो. हे लिहिलं आहे प्रईनं. मी त्याला म्हणलं अरे एखादी बोटी तर दे. गाडी हाकायला म्हणून महाराचं पोरग म्हणून नेलं आणि त्याला बोटी मिळत नाही तिथं खायला. म्हटल्यावर ते तरच येऊन आडन ते म्हणे मी सकाळपासून जेवलेलो नव्हतो. हे लिहिलं आहे प्रईनं. फोन यायचे म्हणे कुठूनही, कोकणातून फोन, कुठं मुंबई पुण्यातून फोन. बोटी म्हणजे काय, कारण त्यांना समुद्रातल्या बोटी माहीत आहेत.
प्रवीण हे आमच्या महाविद्यालयामध्ये मुद्दाम मी 2 वेळा 3 वेळा त्यांना बोलवलं होतं महामंडळला असताना. एकदा NSSच्या उद्घाटनाचं बोलव, खेड्यापाड्यातल्या लोकांना कळू द्या काय असतं हे. तर त्यांनी सांगितलं की मी सोपं त्यांना सांगितलं, इंग्रजीचं असल्यामुळे माझ्या पटकन लक्षात आलं, PCS. आता हे मराठीचं रूपांतर सांगणं अवघडच आहे. बोटी वेगळ्या आणि PCS वेगळंच असतं, कारण त्या PCSमध्ये बिना टांगची कोंबडी सुद्धा असू शकते. असला सगळा प्रकार, हे सगळं प्रामाणिकपणे जे निवेदन आलंय, कोणत्याही माणसाकडं पूर्वग्रह दूषित न होता पाहण्याची एक स्वच्छ दृष्टी, जगाकडे पाहण्याची एक स्वच्छ दृष्टी प्र. सोनकांबळेच्या लेखनानं दिली. आणि त्यामुळे त्या आत्मकथनाला महत्त्व आहे. बाकीच्या आत्मकथनाला तपासून घ्यावं लागतं, किती खोटं लिहिलं आहे आणि किती खरं लिहिलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, कारण मी PhD आत्मकथनावर केले मराठवाड्यातल्या, म्हणून आपल्याला सांगतो. काही जणांनी पोज घेऊन लिहिलं आहे, आणि कोणत्या कोणत्या आत्मकथनात पोज घेऊन लिहिलं हे जर सांगितलं तर अवघड होऊन बसेल. त्या आत्मकथनाचा प्रभाव मराठी साहित्यावर मोठ्या प्रमाणात पडला. प्रवीणच्या आत्मकथनानं प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. माझ्या प्रबंधामध्ये मी जवळपास 40 पानं या प्रबंधावरती खर्च केलेली आहेत. व्यक्त करते. त्याबरोबरच प्रतिष्ठानच्या साठी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असणारे सर्व डॉक्टर्सने आपले उत्कृष्ट वैद्यकीय कुशलतेने आम्हाला कायम साथ दिलेली आहे. आमच्या ह्या साथीला आपण जी साथ दिलेली आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण विविध जे वैद्यकीय क्षेत्रातले आम्ही उपक्रम राबवले त्यामध्ये सर्व यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. माजी प्राचार्य या ठिकाणी किशोर साळवे सर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर वराळे मामा या ठिकाणी उपस्थित झालेले अनेक नामवंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.